सर्व सरपंच मंडळी आहेत, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि पोलीस पाटील. आजच्या मीटिंगमध्ये प्रथमतः सर्वांचं स्वागत करतो. जे आले त्यांचं, जे आले नाही त्यांच्या बाबतीमध्ये आपण योग्य ती कारवाई करूया. आजची जी मीटिंग लावलेली होती, परवा दिवशी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी महसूलची आढावा बैठक घेतली. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे घरकुलासाठी जागा मागणीच्या बाबतीमध्ये. आपल्या तालुक्यामध्ये 15 प्रपोजल सबमिट होते. ते 15 प्रपोजलचा अहवाल आपण मग ते आदिवासी जनमनमधले असतील किंवा प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुलासाठी जागा मागणीचे प्रपोजल असतील, गायरान जागेचे 15 प्रपोजल आपण कलेक्टर ऑफिसला पाठवलेले आहेत. उर्वरित प्रपोजल जे आहेत तेही आपण उशिरा प्राप्त झालेली होती BDOकडून 8 दिवसापूर्वी, काही 2 दिवसापूर्वी सादर झालेले आहेत. ते पण आपण आज उद्या माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सादर करतोय. हे गायरान जागेवरचा विषय आहे. त्याच्यानंतर दुसरा, जे आपले आदिवासी खातेदार वनाच्या जागेमध्ये राहतात त्यांचे वन हक्क दावे मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये आहे. त्याच्यावर मी नंतर बोलतो. हा विषय सगळ्यात शेवटी मी घेईल. परंतु तो आढावा घेत असताना सध्या नवीन सरकार आल्यापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो कलेक्टर साहेबांना सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार वेगवेगळे जे प्रोजेक्ट आहेत, मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असतील किंवा इतर बाबी असतील, ते कशा गतिमान पद्धतीने करता येतील याच्या बाबतीमध्ये अंमलबजावणी करण्याच्या सूचना वेळोवेळी प्राप्त होत आहेत. आणि त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी काही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना आहेत किंवा आपल्यामार्फत राबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी प्रत्येक महिन्याचा 3रा सोमवार, पहिला मुद्दा आहे लोकशाही दिवस म्हणून साजरा करण्याच्या बाबतीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. तर सर्व सरपंचांना याच्यासाठीच बोलवलं होतं की हे जे लोकेशन असेल, प्रत्येक महिन्याचा 3रा सोमवार हा लोकशाही दिवस म्हणून साजरा केला जाईल. त्याच्यासाठी तालुक्यातल्या सगळ्या विभागाचे प्रतिनिधी, जसं आपण कॅम्पचं आयोजन करतो तसं कॅम्पचं आयोजन वेगवेगळ्या लोकेशनला असेल. सपोज पहिला आता सोमवार, परवा दिवशी सोमवारी आहे, सपोज त्याचं आयोजन जर वडगाव इथं असेल तर पुढच्या वेळेचं मे बी तुमचं लोणावळ्यामध्ये असेल, तिसऱ्या याचं मे बी पवन मावळमध्ये असेल, चौथ्या याचं मे बी आंतर मावळमध्ये असेल. ही कंटिन्युअस प्रक्रिया चालू राहणार आहे. आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना सेंट्रल लोकेशन मिळेल अशा पद्धतीचं कॅम्पचं आयोजन तहसीलदार साहेब करतील, लोकेशन ठरवतील. आणि तालुक्यातले सगळे विभागाचे अधिकारी, मग ते BDOच्या अंतर्गत असतील, कृषीचे असतील, इरिगेशन असतील, जे ज्या विभागाचं, आदिवासी विकास विभागाचे असतील, CDPOकडचे विषय असतील, आमचा सप्लाय विभाग असेल, निवडणूक विभाग असेल, सगळे विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि लोकांचे जे प्रलंबित कामं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिवस साजरा करायचा आहे. त्याची सुरुवात परवाच्या सोमवारपासून होईल. त्यासाठीचा लोकेशन आहे, वेळ जरी कमी असला तरीसुद्धा त्याचं लोकेशन थोड्या नंतर आज संध्याकाळी तहसीलदार साहेब आपल्याला सांगतील. तर आपली सुरुवात लोकशाही दिवसाची 17 तारखेचा, जो पहिला आता 17 फेब्रुवारी आपला 3रा सोमवार आहे, तर तिथपासून होईल. त्याच्यासाठी सरपंचांना का बोलवलं होतं, कारण तुम्ही गावाचं प्रतिनिधित्व करत असताय. सपोज अंदरमावळमध्ये आम्ही कॅम्प आयोजित केला तर शेजारचे जेवढे गावं असतील त्या गावातल्या लोकांची जे जे अडचणी असतील ते प्रशासनाकडे घेऊन याची जबाबदारी तुमची आहे. म्हणून आजच्या मीटिंगमध्ये स्पेशली तुम्हाला 3-4 गोष्टीसाठी मी बोलवलेलं आहे. त्यातला हा पहिला विषय आहे. आणि तो कॅम्प जो असेल तो तुमच्या गावामध्ये कसा अरेंज करता येईल आणि लोकांच्या समस्या कशा आपल्याला सोडवता येतील, लोकांचे प्रलंबित कामं कसे सोडवता येतील, याच्यासाठी सर्वांनी, म्हणजे आपले तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक आहेत, पोलीस पाटील आहेत आणि तुम्ही सरपंच मंडळी आहात, या सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यामुळे आता ह्यावेळेचं लोकेशन तहसीलदार साहेब पहिलं सांगतील, परंतु याच्या पुढच्या महिन्यापासूनचे कॅम्प कोणत्या कोणत्या लोकेशनला करायचं, 6 महिन्याचे कॅम्प पुढच्या 2-4 दिवसामध्येच तहसीलदार साहेब डिक्लेअर करतील. संबंधित जे त्या भागातले जे सगळे सरपंच मंडळी आहेत त्यांनी आपल्या भागातले जे प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी प्रशासनाकडे, त्याच भागामध्ये शासन आपल्याकडे येईल आणि तो लोकशाही दिवस साजरा करतील. आणि त्याच्यामधून आपले जे प्रलंबित काम आहे ते सोडवण्यासाठी प्रशासन मदत करणार आहे. तर हा लोकशाही दिवस जो आहे तो आपल्याकडे चालू होतो आहे 3ऱ्या सोमवारपासून. त्यासाठी पुढचे जे लोकशाही दिवस आहेत ते तुमच्या भागामध्ये साजरे करण्यासाठी तुम्ही तहसीलदार साहेबांना भेटा आणि तुमच्या भागामध्ये लोकशाही दिवसाचं अरेंजमेंट करून घ्या.
त्या दिवशी तालुक्यातली सर्व यंत्रणा त्या ठिकाणी प्रत्येक विभागाचे प्रतिनिधी जे असतील त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि आपले जे प्रलंबित कामं असतील प्रशासनाकडे ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. हा पहिला विषय होता. त्याच्यासाठी सरपंच मंडळीने ते लोकेशन ठरवण्यासाठी आपल्यामार्फत तहसीलदार साहेबांना संपर्क करावा. दुसरा विषय आहे की आपल्याकडे पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. पाणंद रस्ते म्हणजे कोणते रस्ते आहेत? जे पाणंद रस्ते नकाशावर दाखवलेले आहेत. 2 प्रकारचे पाणंद रस्ते आपल्याकडे आहेत जे नकाशावर दाखवलेले आहेत, आज रोजी मोकळे आहेत. आणि दुसरा प्रकार आहे पाणंद रस्ते नकाशावर आहेत परंतु आज रोजी अतिक्रमित केलेले आहेत. तर आपल्याला 2 प्रकारे काम करायचं आहे. जे अतिक्रमित केलेली पाणंद रस्ते आहेत, जे अतिक्रमित आहेत, आमच्या तलाठी सर्कलने त्याच्या याद्या बनवलेल्या आहेत. त्या याद्या प्राप्त करून घेतील तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणचे अतिक्रमण आपल्याला काढायचे आहेत. त्याची प्रक्रिया आपण करतोय. अतिक्रमण आपण ज्या ठिकाणी अतिक्रमित झालेले आहेत पाणंद रस्ते त्यावरची काढतोय. आणि हे दोन्ही जे रेग्युलर चालू आहेत, अतिक्रमण कोणत्या प्रकारचं नाही, आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत ते मोकळे करायचे. ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला कच्चे रस्ते, खडीकरणाचे रस्ते जे आहेत ते कन्व्हर्जनमधून करायचे आहेत. कन्व्हर्जनमधून म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? तर BDO साहेबांचा जो बांधकाम विभाग आहे तो आणि संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे त्याच्यावर रोजगार हमी योजनेतून राष्ट्रीय महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी आहे आपली त्याच्यामधून मस्टर टाकतील. अकुशलचं जे पेमेंट आहे ते त्या रस्त्यावरचं हे रोजगार हमी योजनेमधून काढलं जाईल. आणि कुशलचं पेमेंट जे आहे खडी बाकी जे मटेरियल लागत असेल त्याच्या बाबतीमध्ये एस्टिमेट डेप्टी इंजिनियर बांधकामनी करायचं आहे. आणि त्या रस्त्याचा कुशलचा जो खर्च आहे तो मान्य जिल्हाधिकारी DPC मधून उपलब्ध करून द्यायला तयार आहेत. तर आत्ता सध्या माझ्याकडे लिस्ट आहे. जवळपास 150 रस्ते आपल्याकडे आहेत. ते सर्व 150 रस्त्यावर BDO साहेब तुम्ही प्लॅन करा. तुमच्या ग्रामसेवकांना सांगा रोजगार हमी योजनेमधून कुशलचे मस्टर टाका आणि कुशलच्या बाबतीमध्ये तुमचे मान्यता देऊन त्याचं कन्व्हर्जनमधून DPC मधून आपल्याला पैसे मागायचे आहेत. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो सर्व ग्रामसेवकांनी आणि BDOंनी हे करायचं आहे. साहजिक कोऑर्डिनेशन तुमचं आहे. तहसीलदार साहेब यादी देतील पाणंद रस्ता कुठून कुठपर्यंत आहे आणि त्या यादीवर तुम्हाला काम करायचं आहे. अतिक्रमण असेल तर महसूलची यंत्रणा ग्रामसेवक एकत्रित येऊन ते काढतील आणि आपल्याला त्या ठिकाणी खडीकरणाचे रस्ते पूर्ण करायचे आहेत. परत रिपीट करतो, रोजगार हमी योजनेमधून अकुशलचा जो खर्च आहे तो आपल्याला टाकायचा आहे. कुशलचा खर्च हा DPC मधून मान्य जिल्हाधिकारी महोदय उपलब्ध करून देत आहात. कालच मी एक बातमी वाचली, आपले मान्य पालकमंत्री महोदय यांनी सुद्धा ह्या पाणंद रस्त्यासाठी जो निधी लागणार आहे कुशल तो कमी पडून देणार नाहीत याच्यासाठी आश्वासन दिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला कमी पडलं तर आपण आमदार महोदयांना पण सांगू, त्यांच्या माध्यमातून पण आपण तो निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करू किंवा आपण हे सगळे एस्टिमेट त्यांच्यामार्फत आपण हे करूया की याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध होईल. त्याच्यामुळे जे 100-150 रस्ते आहेत त्याच्या बाबतीमध्ये EGS मधून मस्टर तयार करण्याचं, कुशलचं एस्टिमेट तयार करणं आणि कुशलचं पण तयार करणं. कुशलचं फक्त मागणी करत असताना EGS मधून न टाकता आपल्याला DPC मधून पैसे आहेत, परंतु ते तुम्हाला उपलब्ध करून देत असल्यामुळे तुमच्यामार्फत प्रपोजल हे कलेक्टर साहेबांकडे जायला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या रस्त्याच्या बाबतीमध्ये नियोजन ह्या पुढच्या 8 दिवसामध्ये आपण सर्वांनी करायचं आहे. काही अडचण आहे? लक्षात आला ना विषय? लक्षात आला विषय. कुशलच्या मग जे कुशलचे पैसे जे नागपूरवरून येतात ते नाही म्हटले मी. परवा दिवशी विषय तोच झाला कलेक्टर साहेबांकडे. त्याच्यामध्ये फक्त अकुशलचेच पैसे आपण EGS मधून टाकायचे. कुशलचे पैसे EGS मधून टाकायचेच नाही. कुशलचे समजा एस्टिमेट तुमचं 5 लाख रुपयाचं झालं तर ते 5 लाख रुपये असे समजा 50 रस्ते असतील, 50 गुणिले 5 लाख बरोबर आहे. समजा जे काय पैसे होतील ते पैसे तुम्ही DPC मधून कन्व्हर्जनमधून मागणी करायची आहे. म्हणजे आता सगळ्यात पहिलं काय आहे की यादी तुम्ही तहसीलदार साहेबांकडून घ्या, त्या ठिकाणचे एस्टिमेट तयार करा. अकुशलचे मास्टर असतील ग्रामसेवक टाकतील EGS मधून आणि जे कुशलचे पैसे आहेत एकत्रित करून तुम्ही DPCला त्याची मागणी करा. ठीक आहे. या पाणंद रस्त्याच्या बाबतीमध्ये पुढच्या 8 दिवसामध्येच कारवाई झाली पाहिजे. ॲटलिस्ट जे ओपन आहेत ज्याच्यामध्ये काढायचे त्याच्या बाबतीमध्ये प्रक्रिया करू. जसे काढले जातील तसं तहसीलदार साहेब तुम्हाला कळवतील. त्याच्यावर तुमची पुढची प्रक्रिया आहे ती आपल्याला चालू करायची. पहिला विषय मी लोकशाही दिवसचा सांगितला प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी. दुसरा विषय पाणंद रस्त्याचा सांगितला. सर्व सरपंच मंडळींनी आणखी लक्षात घ्या, तुमच्या भागातले पाणंद रस्ते जर करायचे असतील तर रोजगार हमी योजनेमधून अकुशल म्हणजे काय? लेबर पेमेंट जे आहे ते आपण रोजगार हमी योजनेमधून मस्टर टाकतोय
त्याच्यासाठी एस्टिमेट जे असतील डेप्टी इंजिनियर करतील. डेप्टी इंजिनियरला सांगा बांधकाम त्यांचे जेई असतील खालचे असतील ग्रामसेवकाच्या मदतीनेच करतील ते, बरोबर आहे, परंतु ते झालं पाहिजे. हां, यादी आजच प्राप्त करून घ्या तहसीलदार साहेबांकडून. हे पानंद रस्ते आपल्याला रोजगार हमी योजना प्लस DPCच्या निधीमधून, याला कन्व्हर्जन म्हणतो आपण, कन्व्हर्जनमधून आपल्याला करायचे आहे. हा दुसरा विषय होता. तिसरा विषय ई हक्क आहे. ई हक्काच्या बाबतीमध्ये जास्त संबंध तलाट्यांचा येतो, पण तरीसुद्धा काही सरपंच मंडळी आपल्याकडे उपस्थित आहेत. सर्वांना बोलवण्याचं कारण तेच होतं. शासनाने 11 प्रकारच्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. त्या 11 प्रकारच्या सर्व्हिसेस अशा आहेत की ई करारच्या नोंदी 7/12वर घेणं. उदाहरणार्थ सगळ्या 11च्या 11 सांगत नाही, काही त्याच्यातल्या महत्त्वाच्या ज्या आहेत त्या मी सांगतो. की समजा लोन घेतला असेल त्याचा बोजा चढवणं, लोन फेडला असेल तर त्याचा बोजा उतरवणं, किंवा खात्याची माहिती भरणं, आपाका म्हणून नोंद झाली असेल, संज्ञान झाला असेल, अंधन पालककर्ता म्हणून नोंद कमी करणं, किंवा एकूम्याची नोंद कमी करणं, किंवा काही विश्वस्ताची नावं कमी करणं, अशा एक 11 सर्व्हिसेस शासनाने डिसाईड केलेल्या आहेत. त्या 11 सर्व्हिसेस ज्या आहेत त्या ई हक्क प्रणालीमधून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि हे ई हक्क प्रणालीमधल्या ज्या नोंदी आहेत त्या कंपल्सरी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वारस नोंदीचा सुद्धा समावेश आहे. आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी ह्या 11 नोंदी ई हक्क प्रणालीमधून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ग्रामसेवकाकडे काही संग्रामचे CSC आहेत, त्याच्यानंतर नॉर्मल CSC स्टेट गव्हर्नमेंटचे ते वेगळे आहेत, कोऑपरेटिव्हकडे काही CSC आहेत, आणि तलाठी लॉग इनला पण PDAमधून आपल्याला जाता येईल. असे वेगवेगळे सोर्सेस आहेत. त्याच्यामुळे ह्या 11 सर्व्हिसेस कंपल्सरी ई हक्कमधून घ्यायच्या आहेत. ई हक्कमधून घेण्याचा उद्देश काय आहे तर याला 15 दिवसाची मुदत लागत नाही. इमिजिएटली जर डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असतील तर एका दिवसामध्ये सुद्धा ती जी नोंद आहे ती आपल्याला मंजूर करता येते. त्याच्यामुळे ह्या ज्या नोंदी आहेत ह्या नोंदी 11 प्रकारच्या नोंदी आहेत. त्याच्यामध्ये 155 खालची क्षेत्र दुरुस्तीसुद्धा आहे. नावात दुरुस्ती असेल, गहाणखताचे काही असतील विषय, मैताचं नाव, सपोज आई आणि 4 मुलांचे नावं 7/12वर आहे. ऑलरेडी 4 मुलं 7/12वर आहेत, आई मयत झालेली आहे, आईला ते 4 लोक वारस आहेत, तर फक्त मैताचं नाव कमी करायचं आहे. अशा नोंदीसुद्धा आपल्याला ई हक्कामधून घेता येणार आहेत. 11 प्रकारच्या नोंदी आहेत. त्याच्या ज्या 11 प्रकारच्या नोंदी आहेत त्याचे फ्लेक्स प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आणि तलाठी ऑफिसला लावले जातील. त्याचे बोर्ड जे आहेत तहसीलदार साहेब 2 दिवसामध्ये तुम्हाला तयार करून देतील. ते प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये फ्लेक्स बनवायचे आहेत आपल्याला 11 सर्व्हिसेसच्या. आणि 11 सर्व्हिसेस ह्या कंपल्सरी ई हक्क प्रणालीमधून घ्यायच्या. आमचे तलाठीसुद्धा त्यांच्याकडे जर नोंद आली तर ती ई हक्कामधूनच एंट्री करतील. त्याच्यासाठी ई हक्काचं ट्रेनिंग जे आहे ते सर्व तलाट्यांना दिलेलं आहे. ठीक आहे, त्या 11 प्रकारच्या नोंदी आहेत त्या CSC मार्फत किंवा तलाठी लॉग इनमधून ई हक्क प्रणालीद्वारेच होतील, जेणेकरून 15 दिवसाची वाट लोकांना बघायची गरज पडणार नाही. 7/12 दुरुस्त करण्यासाठी तहसील ऑफिसला हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही. आपण बऱ्यापैकी अपडेट आहोत. तरीसुद्धा ह्या ज्या 11 नोंदी आहेत हे आपल्यामार्फत सर्वांना आपण सूचना द्या, शेतकऱ्यांना सूचना द्या, खातेदारांना सूचना द्या. आणि 11 नोंदी ई हक्कामधून घेण्याबाबत मान्य जिल्हाधिकारी महोदया कंपल्सरी सूचना आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करा. त्याचे फ्लेक्स जे आहेत ते आपण प्रत्येक ग्रामपंचायतला 2 दिवसामध्ये 11 सर्व्हिसेसची नावं टाकून आपण पब्लिश करतोय. त्या 2 दिवसामध्ये सोमवारपर्यंत तुमच्याकडे येऊन जातील. हा तिसरा विषय होता. मी परत रिपीट करतो. पहिला लोकशाही दिनचा विषय सांगितला मी, जो आपल्याला प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी सेलिब्रेट करायचा आहे किंवा कॅम्प स्वरूपात आयोजन करायचं आहे. पानंद रस्ते सांगितलंय, EGS आणि DPC असं दोन्ही कंबाईन निधी करून आपल्याला जे पानंद रस्ते आहेत ते खडीकरणाचे करायचे आहे. तिसरा विषय ई हक्क आहे. 11 प्रकारच्या नोंदी ज्या आहेत त्या आपल्याला 7/12वर घ्यायच्या आहेत. चौथा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ज्याच्यामध्ये कृषी विभागाचा शासन निर्णय आहे. कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग ह्या तिन्ही विभाग मिळून आपल्याला ॲग्रिस्टॅकचं काम पूर्ण करायचं आहे. ॲग्रिस्टॅक काय करायचं आहे, बऱ्यापैकी आपल्या प्रत्येक गावामध्ये काही ना काही स्वरूपामध्ये काम झालेलं आहे. परंतु आंबेगाव, जुन्नर ह्या तालुक्यापेक्षा आपलं काम हे अत्यंत नगण्य आहे, म्हणजे 1/3 सुद्धा नाही. त्या तालुक्याच्या नोंदी 50-50 हजार झालेल्या आहेत. आपण 10 हजारावर अटकलेला आहोत. त्या दिवसाला त्यांच्या नोंदी 2-2 हजार होतात. आपण 600-700च्या पुढं जात नाही. असं पोअर परफॉर्मन्स आपल्या तालुक्यामध्ये आहे. तर ॲग्रिस्टॅक म्हणजे काय आहे मी अगोदर सर्वांना सांगतो. काही सरपंच मंडळी नवीन आहेत, त्यांना विषय माहिती नसेल. आपला जो आधार नंबर आहे तो आपल्या जमिनीला लिंक करायचा आहे. सपोज माझी वडगावमध्ये 4 गट आहेत, लोणावळ्यामध्ये 4 गट आहेत, शिरगावमध्ये 4 गट आहेत. तर हे 12 गट जे असतील
ते माझ्या आधार कार्डला लिंक करायचे आहेत. त्याचा एक फार्मर युनिक आय डी तयार होणार आहे. हा फार्मर युनिक आय डी जो आहे तो भविष्यामध्ये आपल्या सर्व सोयीसुविधेसाठी वापरता येणार आहे. त्याच्या फायदे काय आहेत? जो फार्मर युनिक आय डी आपला आहे तो फार्मर युनिक आय डीच्या आधारे आपल्याला भविष्यामध्ये लोन काढायचं असेल, समजा PDCC बँकेचं लोन शेतकरी काढतात, त्याच्या लोनसाठी तो फार्मर युनिक आय डी महत्त्वाचा आहे. दुसरा विषय, त्याच्यामध्ये आपल्याला मदत आणि पुनर्वसन विभागाच्या कोणत्याही मदत येत असतील त्या मदतीसाठी आपल्याला फार्मर युनिक आय डीची आवश्यकता आहे. किंवा आपली कोणती नुकसान भरपाई शेतकऱ्याची झालेली आहे त्याला मदत देण्याची कोणती योजना असेल शासनाची तर ती सुद्धा युनिक आय डीच्या आधारे देण्यात येणार आहे. पीक विमा योजनेचं ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. सपोज माझ्या नावावर 5 एकर क्षेत्र आहे तर मी 10 एकराचा पीक विमा आता करू शकणार नाही, कारण पीक विमा हा माझ्या नावावर जेवढं क्षेत्र आहे तेवढ्याच नावाचं क्षेत्राचा आपल्याला पीक विमा करता येणार नाही. म्हणजे एकंदरीत आपल्या जमिनीच्या संदर्भामध्ये आणि आपला मोबाईल त्याला लिंक होतोय. इव्हन त्याच्यामध्ये ईमेल आय डी सुद्धा लिंक करण्याची प्रोव्हिजन आहे. भविष्यामध्ये ज्या आपल्याकडे महसूल विभागाच्या संदर्भामध्ये किंवा 7/12च्या संदर्भाने किंवा PM किसानच्या अनुषंगाने जे बदल होतील ते बदल आपल्याला आपल्या लिंक असणाऱ्या मोबाईलवर शासनाकडून प्राप्त होतील. आपल्याला यापुढे ज्या तहसील ऑफिसला हिअरिंग चालतात, आमच्याकडे हिअरिंग चालतात, वरिष्ठ कार्यालयाला हिअरिंग चालतात, एकदा आपला फार्मर युनिक आय डी कन्फर्म झाल्यानंतर उद्या याचं कनेक्शन जर त्याला केलं गेलं तर आपल्याला आपल्या जमिनीच्या संदर्भामध्ये जे मेसेजेस येतात ते सुद्धा या आपल्या मोबाईलवर थेट यायला चालू होती. अशा पद्धतीची ही योजना आहे. त्याच्यामुळे ही सर्व ॲग्रीस्टॅकचं जे काम आहे ते आपल्या तालुक्यामध्ये कमी आहे. याच्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक, पोलीस पाटील यांनी सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न केले पाहिजे. सरपंच मंडळी आहेत, सरपंच मंडळींनी सर्व शेतकऱ्यापर्यंत हा मेसेज दिला गेला पाहिजे. याच्यासाठी गुंठेवारी शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय करायचं नाही, परंतु जो खरोखर शेतकरी आहे, जो खरोखर त्या ठिकाणी शेती करतोय, मग तो कुळ म्हणून असेल किंवा तो मालक म्हणून असेल, त्यांचं नाव आपल्या आधार कार्डशी कसं संलग्न होईल याच्यासाठी सर्व सरपंचांनी आणि सर्व तालुका ग्रामस्तरीय आमचे जे 4 अधिकारी आहेत, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांनी सर्वांनी एकत्रितरित्या कॅम्प स्वरूपामध्ये ते आयोजन करणं गरजेचं आहे. मला वाटतं की हे 4 लोक आणि सरपंच जर एकत्रित आले तर त्या गावामध्ये 100% जास्तीत जास्त काम होईल. आपल्या तालुक्यामध्ये थोड्याफार अडचणी आहेत, बाहेरचे खातेदार आहेत, काही बिनशेतीचे खातेदार आहेत, काही कंपनीचे खातेदार आहेत. ते जरी सोडले आपण तरीसुद्धा हे वरचे 25% जरी सोडले तरी 75% काम करायला आपल्या तालुक्यामध्ये स्कोप आहे. आणि ते काम कॅम्प स्वरूपामध्ये सर्व स्थानिक ग्रामस्तरीय जे अधिकारी आहेत त्यांनी सुरू करावं आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ॲग्रीस्टॅकचं काम होईल याची दक्षता घ्यायची आहे. आणि हे त्याचे फायदे जे आहेत ते कृपया सांगा. याच्या बाबतीमध्ये गैरसमज आहे. काल परवा दिवशीच मी मावळमध्ये काही गावामध्ये फिरत होतो. एक लोकांनी काहीतरी गैरसमज पसरवला की त्याच्यामुळं तुमचं जे लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे तो कमी होईल. याच्यामध्ये क्लिअर करतो, लाडक्या बहिणीचा आणि ॲग्रीस्टॅकचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्याच्यामुळे ते तुम्हाला कोणी जर विचारलं तुम्हाला सांगावं लागेल की लाडकी बहीण आणि ॲग्रीस्टॅक याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. कृषी विभागाच्या रिलेटेड समजा तुम्हाला उद्या कृषी अवजारं घ्यायचं आहे त्याच्यासाठी फार्मर युनिक आय डी 100% लागणार आहे. परंतु जो लोकांमध्ये गैरसमज आहे की नाही मला लाडकी बहिणीचे पैसे मिळतात ते बंद होतील वगैरे, असं त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा विषय नाही, हे तुम्हाला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. दुसरा विषय, लोकांना असं वाटतं की सिलिंगच्या बाबतीमध्ये सिलिंगची क्रायटेरिया ॲग्रीस्टॅकवरून होऊ शकत नाही. त्याला कारण सांगतो. आपण जी एनरोलमेंट करतोय ते इंडिव्हिज्युअल करतोय. जी याची योजना जी असते ती कुटुंबासाठी सिलिंगचा विषय आहे. प्लस जॉईंट असेल, समजा आम्ही स्टेजवर बसणारे 5 जण भाऊ आहोत, प्रत्येकाचा आधार कार्ड लिंक होतोय. समजा आमच्या नावावर कॉमन जमीन असेल तर जॉईंट म्हणून त्याला लिंक होतोय. त्याच्यामुळे त्याच्या आधारे सिलिंगसुद्धा कॅल्क्युलेट होऊ शकत नाही, कारण सिलिंगचे क्रायटेरिया वेगळे आहे. ॲग्रीस्टॅक हा विषय वेगळा आहे. फक्त आपलं नाव जे आहे, आपला जो सर्वे नंबर आहे त्याच्याशी ते लिंक होणार आहे. त्याच्यामुळे हे जे लोकांच्या मनामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या मनामध्ये जर गैरसमज असतील ते कृपया आपण सर्वांनी काढावेत. आणि ॲग्रीस्टॅक 100% कसं इम्प्लिमेंट होईल. आता तुम्ही म्हणाल की हे प्रत्येक विषय आपल्यालाच करायला सांगतात, परंतु ॲग्रीस्टॅक हा असा विषय आहे, सकाळच्या 3 तास जरी आपण काम केलं, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील आणि सरपंचांनी सकाळी 3 तास जरी काम केलं तरी माझं मत आहे की दिवसाला 100 ॲग्रीस्टॅकचं काम व्हायला काही हरकत नाही. बाकी विषय पानंद रस्ते असतील, ही हक्क असतील, याचे तुम्हाला प्रचार प्रसिद्धी करायची आहे आणि जास्तीत जास्त लोक
आपल्यापर्यंत ही हक्कमधून कशी येतील याची आपल्या दक्षता घ्यायची आहे. तसं तहसीलदार साहेब आज उद्या जी PDCC बँक आहे त्याचे जे खालचे लोक आहेत त्यांची पण मिटिंग घेत आहेत. त्यांना पण सांगतायत की त्यांचे जे बोजा घेण्याचे विषय आहेत ते सुद्धा ई हक्कामधून कसे येतील याच्यासाठी पण आपण सूचना देतोय. काही ठिकाणी सरपंच मंडळीच्या ठिकाणी जर नागरीकरण झालं असेल आणि त्या लोकांचे जर काही ई हक्कामधून विषय करण्यासारखे असतील, सोसायटीचे चेअरमन असतील, त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्याला हा मेसेज देता येईल जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्याला ई हक्कामधून आणता येतील. हे 4 विषय होते. मी परत रिपीट करतो. पहिला विषय होता लोकशाही दिवस, जो आपल्याला प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी साजरा करायचा आहे. त्याच्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रत्येक वेळेस लोकेशन वेगळं असेल त्या ठिकाणी येतील. आपल्या भागातले जे शासनाकडे प्रलंबित असलेले विषय आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतील. दुसरा विषय पाणंद रस्ते होते. पाणंद रस्त्यामध्ये 2 प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. अस्तित्वातले रस्ते आहेत जे ओपन आहेत त्याच्यावर काम करायचं आहे. दुसरं जे अतिक्रमित झालेले आहेत त्याचं अतिक्रमण आपल्याला काढायचं आहे. आणि हे दोन्ही जे रस्ते असतील अतिक्रमण काढलेले आणि सध्या मोकळे असलेले याच्या बाबतीमध्ये त्यांचं खडीकरण किंवा कच्चे रस्ते तयार करण्याचं काम आपल्याला रोजगार हमी योजना आणि DPC मधून कुशल निधी देऊन आपल्याला करायचं आहे. त्याच्यासाठी ग्रामसेवक जे आहेत ते आपल्याला मस्टर तयार करतील आणि जे कुशलचे पैसे आहेत ते BDO मार्फत मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे आपण कुशलचे पैसे मागत आहोत. त्याच्यामुळे तो एक विषय आहे. तिसरा विषय ई हक्काचा आहे. 11 प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत. त्याचे बोर्ड जे आहेत ते तहसीलदार साहेब प्रत्येक ग्रामपंचायत प्रत्येक तलाठी ऑफिसला पब्लिश करण्यासाठी आपल्याला 2 दिवसामध्ये देतील. ते आपल्याला पब्लिश करायचे आणि तलाठी मंडळांनी सर्वांनी दक्षता घ्या. आपल्याकडचा ई हक्काचा जो नंबर आहे तो कमी आहे सर्व जिल्ह्यामध्ये, तर तो कसा वाढता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आणि 11 सर्व्हिसेस कंपल्सरी आपण या ई हक्कामधून घ्यायच्या आहेत. चौथा मुद्दा ॲग्रिस्टॅक आहे. ॲग्रिस्टॅकच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनातले जे गैरसमज आहेत ते आपल्याला दूर करायचे आणि आपल्या भागातले सर्व शेतकरी ॲग्रिस्टॅकच्या प्लॅटफॉर्मवर कसे येतील याच्यासाठी कॅम्प स्वरूपामध्ये आपण आयोजन करायचं आहे. कृषी विभागाचं काही दिवस त्यांच्या काही मागण्यासाठी असहकार्य होतं, त्यांनी सुद्धा आता त्याच्यामध्ये सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. आपले जवळपास 1000 त्यांच्या ट्रापला येऊन पडलेले आहे. सर्व कृषी सहाय्यकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या ट्रापमधले जे विषय असतील ते आज उद्या संपून टाका जेणेकरून त्यांचे फार्मर युनिक ID जे आहेत ते अंतिमरित्या तयार होतील. आणि आता तलाठी मंडळी काम करतच आहेत, परंतु ग्रामविकास अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांनी याच्यामध्ये थोडासा पुढाकार घेऊन आपल्या भागामध्ये कॅम्प आयोजित करावं. मान्य आहे मला की काही तलाट्याकडे गावं जास्त असतील, काही ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे गावं जास्त असतील, परंतु तुम्ही जर ठरवलं प्रत्येकाने जर गावं वाटून घेतले तुमच्या भागातले तर निश्चितप्रमाणे चांगल्या प्रकारे कॅम्पचं आयोजन आपल्याला करता येऊ शकेल. आता हे 4 विषय मला महत्त्वाचे सांगायचे होते. आता शेवटचा विषय मी आपल्याला घेतो, जो जागा मागणी मी म्हटलो तो सगळ्यात शेवटी घेतोय. आपण घरकुलाच्या बाबतीमध्ये 35 प्रपोजल गायरान जागेवरचे मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे आपल्याला पाठवायचे होते. त्यातले निम्मे आपण पाठवलेत, बाकीचे निम्मे जे आहेत ते आपण आज रोजी पाठवत आहोत. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा प्रधानमंत्री जनधन योजना असेल, याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांना घरकुलासाठी जागा पाहिजे त्याच्या बाबतीतले सर्व प्रपोजल हे आमचे कलेक्टर ऑफिसला जातील. काही नवीन प्रपोजल असतील तर BDOनी कृपया टपालात टाकू नये, तहसीलदारांच्या हातामध्ये द्यावेत आणि ते इमिजिएटली देत असताना आपण गायरान जागा असेल तर तुमचा ग्रामसभेचा ठराव घेऊनच द्यावेत जेणेकरून आपल्याला ते जास्तीत जास्त जलदरित्या डिस्पोज करता येतील. त्याच्यामुळे हे प्रपोजल जे आलेले आहेत ते आपण पाठवतोय, त्याची आपण प्रक्रिया पूर्ण करतोय. वन हक्काच्या बाबतीमध्ये आपल्याकडे कोटमवाडी जे चावसरमधली आदिवासी कातकरी वस्ती आहे त्या ठिकाणची आपण वन हक्क दावे प्रोसेस करतोय. दुसरा विषय आपल्याला वाकसई आणि उदेवाडी या ठिकाणचे पण वन हक्क दावे माझ्याकडे आलेले आहेत. फॉरेस्ट विभागाला व्हेरीफाय करायला आपण सूचना दिलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त जे आदिवासी वन विभागाच्या जागेमध्ये राहतात त्यांचे वन हक्क दावे BDOंना सूचना आहेत की ते लवकरात लवकर पूर्ण करा. उदेवाडी, वाकसई आणि कोटमवाडी हे 3 जर सोडले, बाकी ठिकाणी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कातकरी वस्ती आहे, मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे ठाकर वस्ती आहे आणि ते लोक जर वन हक्काच्या जागेमध्ये राहत असतील तर कृपया 2-3 दिवसामध्ये त्याची प्रक्रिया पूर्ण करा आणि ते वन हक्क दावे आपल्याला तुमच्याकडून प्राप्त माझ्याकडे होतील, माझ्याकडून मान्य जिल्हाधिकारी महोदयाकडे जातील आणि ते वन हक्क दावे आपल्याला पूर्ण करून घेता येतील. तिसरा एक महत्त्वाचा विषय आहे, जर काही कातकरी खाजगी जागेवर राहत असतील, परत रिपीट करतो, काही कातकरी जर खाजगी जागेवर राहत असतील तर त्याची यादी बनवून कोणाचा गट आहे, सपोज माझ्या जागेवर वडगावमध्ये 10 नंबरचा गट आहे, माझं नाव त्याच्यावर आहे, माझ्या जागेवर 5 कातकरी राहत आहेत,
तर त्या सर्व प्रस्ताव हा तहसीलदारांकडे कृपया लवकरात लवकर सादर करा. तलाठी मंडळींना पण त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही स्वतः टेनन्सी ॲक्ट अंतर्गत जे 1956चे रूल आहेत त्याच्या नियम 11 अ प्रमाणे सदरची अभिलेख प्रसिद्ध करण्याची कारवाई आपल्याला तलाठी मंडळींना करायची आहे. हे व्हिडिओ नका सांगतोय मी, काही ठिकाणी तुम्हाला घरकुल द्यायची असतील पण ते लोक आज खाजगी जागेमध्ये राहत असतील, तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारची गायरान जागा उपलब्ध नसेल, तिथं गावठाणमधली जागा उपलब्ध नसेल, शासनाची जागा उपलब्ध नसेल, अशा वेळेस आपल्याला त्या खाजगी जागेमध्ये त्या कातकरी कुटुंबाला, त्या आदिवासी ठाकर कुटुंबाला जर जमिनीचा मालकी हक्क द्यायचा असेल तर कुळ कायद्याअंतर्गत कारवाई करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही तशा पद्धतीचे प्रपोजल तहसीलदारांच्या हातामध्ये द्यावेत. कृपया परत सांगतो की याच्यामध्ये टपाला टाकू नये, याच्यामध्ये वेळ खाऊपणा कुणी करू नये, हे विषय आहेत. म्हणजे हे 3 अँगलने आपल्याला विषय करायचे. सरपंच मंडळी बऱ्यापैकी कमी हजर राहिलेली आहे, त्यांना त्यांच्या गावामध्ये नागरिकांचं काही देणं घेणं नाही असं पद्धतीचं स्वरूप आपल्या तालुक्यामध्ये दिसतंय. त्याला कारण काय म्हणतो मी, काल मी मुळशी तालुक्यात हे केली, जवळपास 80% सरपंच उपस्थित होते आणि प्रत्येकाने त्यांच्या भरपूर अडचणीचं निरसन आमच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न केला. सगळेच विषय सुटतात असं नाही आहे, परंतु 10 विषय मांडल्यानंतर त्यातले जर 5 विषय सुटत असतील तर आपण कुठंतरी प्रगतीकडे जातोय हे निश्चितपणे आपल्याला म्हणता येतं. त्याच्यामुळे इथल्या तालुक्यातले सरपंच मला वाटतं फक्त निवडून आलेले आहेत, कृपया राग येऊन देऊ नका, परंतु तुमच्या भागातले आदिवासी कातकरी घरकुलाचे प्रश्न याच्यासाठी तुम्ही आमच्याकडे येणं आवश्यक आहे. ठीक आहे, शासन म्हणून आम्ही तुमच्याकडे 100% येतोय, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, परंतु आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे की तुमच्या भागामध्ये कोण कातकरी आदिवासी आहे, जो वनाच्या जागेमध्ये राहतोय, तो कोणाच्या खाजगी जागेमध्ये राहतोय, तुमच्याकडे किती घरकुल मंजूर झाले, तुमच्या त्यासाठी जागा आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मार्फत आमच्याकडे आल्या पाहिजे. माझ्यापर्यंत नाही आल्या तर तहसीलदार साहेबांपर्यंत आल्या पाहिजे, गटविकास अधिकाऱ्यांकडे आल्या पाहिजे आणि नंतर मग आम्ही त्या सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. त्याच्यासाठी आपले आमदार महोदय आहेत, त्यांच्याकडे आपण आपल्याकडून नाही सुटले तर त्यांची मदत घेऊ, त्यांच्याकडून आपण विषय सोडवण्याचा प्रयत्न करू. तिथून नाही हे केलं तर आपण मान्य जिल्हाधिकारी महोदय आहे, पालकमंत्री महोदय आहे, यांच्याकडे विषय मांडू. परंतु हे घरकुल आणि जनमनमध्ये जास्तीत जास्त काम आपल्या तालुक्यामध्ये होईल याच्यासाठी सर्व शासकीय प्रशासनाने दक्षता घेणं आवश्यक आहे. एवढ्या सूचना मला आपल्याला द्यायच्या होत्या. हे 4-5 विषय होते, ते मी बऱ्यापैकी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत कन्क्लूड करतो, मुद्दाम रिपीट का करतोय, तुमच्याकडे तुम्हाला स्किप होता कामा नये. आपल्याला दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिवस साजरा करायचा आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पचं स्वरूपामध्ये आयोजन केलं जाईल. शासनाचे तालुकास्तरीय यंत्रणेचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहतील. तिथं आपल्याला जास्तीत जास्त लोकांचे विषय सोडवायचे आहेत. दुसरा विषय पाणंद रस्त्याचा आहे. पाणंद रस्त्यामध्ये आपल्याला जे अतिक्रमित झालेले पाणंद रस्ते आहेत ते मोकळे करायचे. जे मोकळे आहेत, ह्या दोन्ही मोकळे केलेले आणि जे सध्या अस्तित्वात आहेत त्यांचं आपल्याला EGSमधून त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. EGS प्लस DPC यांचं मिळून आपल्याला त्या ठिकाणी कच्चे रस्ते, खडीकरणाचे रस्ते तयार करायचे आहे. त्याच्यासाठीची जी कार्यवाही आहे, जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग जो आहे तो रस्त्याचे एस्टिमेट तयार करेल. त्यासाठी ग्रामविकास अधिकारी त्यांना मदत करतील. कुशलचे जे बस्टर असतील ते EGSमधून आपल्याला टाकायचे आहेत आणि जे कुशलचा निधी आहे तो आपल्याला DPCमधून घ्यायचा आहे. तिसरा विषय E-हक्क आहे. E-हक्काचे बॅनर तुम्हाला तहसीलदार साहेब 2 दिवसामध्ये देतील. प्रत्येक तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायतमध्ये आपल्याला पब्लिश करायचे. या 11 प्रकारच्या नोंदी ज्या असतील त्या CSE माध्यमातून आपल्याला हे करायचे, जेणेकरून तुम्हाला तलाठी कार्यालयात सुद्धा जाण्याची गरज पडणार नाही. असा मेसेज सर्व शेतकऱ्यांना द्या आणि 11 सर्व्हिसेस E-हक्कद्वारे कशा होतील याची आपण दक्षता घ्या. चौथा विषय ॲग्रिस्टॅगचा मी सांगितलेला आहे. ॲग्रिस्टॅगच्या बाबतीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि पोलीस पाटलांना काय घेतलंय, पोलीस पाटलांचा डे टू डे सर्व आपल्या गावातील शेतकऱ्यांशी संपर्क असतो, नागरिकांशी संपर्क असतो. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा हा मेसेज देणं आवश्यक आहे. ज्या दिवशी कॅम्प आयोजित केला जाईल त्या दिवशी जास्तीत जास्त शेतकऱ्याला त्या ठिकाणी आधार कार्ड जो फक्त लिंक केलेला असावा, मोबाईल नंबर, तेवढं आधार कार्ड घेऊन त्यांना बोलवा आणि त्यांचे लँडचे डिटेल त्यांना एकदा मिळाले की आपल्याला त्यांचं ॲग्रिस्टॅगचं काम पूर्ण करून घेता येईल. आणि पाचवा विषय मी सांगितला ॲडिशनल होता जागा मागणीच्या बाबतीमध्ये. जे गायरांचे प्रपोजल आहेत ते आपण 100% पाठवतोय. जे वन हक्काच्या बाबतीमध्ये आहे, माझ्याकडे 3च ठिकाणचे प्रपोजल प्राप्त आहेत. कोटमवाडी जी चावसरमधली आहे, उदेवाडी आणि वाकसाई. याच्या व्यतिरिक्त जर कोणी आदिवासी बांधव
जर वन हक्काच्या जागेमध्ये राहत असतील तर त्यांचे प्रपोजल बीडीओनी पुढच्या 2-3 दिवसामध्ये तयार करावेत. कृपया हे जे विषय सगळे प्रायोरिटीवर का आहे त्याची दक्षता घ्यावी. शासनाने 100 दिवसाचा प्रोग्राम चालू केलेला आहे. 100 दिवसामध्ये जर प्रोग्राम आपण सक्सेस करू शकलो तर पुढचं बऱ्यापैकी आपल्याला 5-6 महिन्याचं काम जे आहे ते आपल्याला बऱ्यापैकी रिलॅक्स मोडमध्ये जाईल. कारण आता एकदा घरकुलाचे आपण जर 35 प्रपोजल पाठवू शकलो तर परत नवीन प्रपोजल येण्याची शक्यता बऱ्यापैकी नाही आहे, आणि जरी आली तरी ती स्कॅटर्डमध्ये आणि कमी प्रमाणामध्ये असेल. जे मास स्केलमधलं आत्ताचं काम आहे ते आपण आता पूर्ण करू. आणि सगळ्यात शेवटी मी सांगितलेलं होतं की खाजगी जागेवरचा विषय, जर तसे कुणी आदिवासी बांधव जर खाजगी जागेमध्ये राहत असतील, आपल्याला घरकुल मंजूर करायचे असतील, मग ते आदिवासी ठाकर असतील किंवा तुमचे कातकरी असतील, त्याच्या बाबतीमध्ये अभिलेख तयार करण्या बाबतीमध्ये तुम्ही वैयक्तिकरित्या तहसीलदार साहेबांना प्रपोजल द्या आणि आपली कार्यवाही पूर्ण करून घ्या. जर आता कोणाला काही क्वेश्चन मार्क असतील, काही शंका विचारायच्या असतील तर कृपया नक्की विचारा. काय बोलायचं असेल तर